नमस्कार। आज आपण शिल्लक राहिलेल्या चपातीपासून छान स्वादिष्ट असे लाडू करणार आहोत। त्यासाठी इथे मी काही शिल्लक राहिलेल्या पोळ्या घेतलेल्या आहेत। त्याचे तुकडे करून मिक्सरमधून ओबडधोबड याची पावडर करून घ्यायची आहे। 2 चमचे तूप टाकून 4 ते 5 मिनिटे याला परतून घ्यायचं आहे। या प्रोसेसने लाडू खमंग होतात, शिवाय बरेच दिवस चांगले टिकतात। चिमूटभर मीठ टाकायचं आहे। 2 वाट्या चपातीच्या भुग्याला अर्धा वाटी गूळ टाकायचा आहे। गुळाऐवजी इथं साखर वापरली तरी चालेल। तसंच हा ऑर्गॅनिक गूळ आहे, त्याच्यामुळे याचा रंग डार्क आहे। आवडीनुसार 2-4 चमचे तूप टाकायचं आहे। मिक्स करून थंड झाल्यानंतर लाडू वळवून घ्यायचे आहेत। मी याला तीळ लावलेले आहेत, तुम्ही ड्रायफ्रूट वापरले तरी चालेल। मस्त स्वादिष्ट असे हे चुरमा लाडू तयार आहेत। हे लाडू मधल्या वेळेस मुलं अगदी आवडीने खातात, शिवाय हे टिफिनलाही द्यायला बरे पडतात। शिवाय कमी वेळात मस्त अशी स्वीट डिश तयार होते। रेसिपी आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा। चॅनलला सबस्क्राइब करून बेल आयकॉन प्रेस करा। धन्यवाद।